आपण पाहतोय की ज्या पद्धतीचे कल येत आहेत, एक्झिट पोल येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा देशात मोदी सरकार येताना दिसत आहेत. इंडिया आघाडी 200च्या आत आहे. यावर काय प्रतिक्रिया द्या? मला वाटतं निर्विवादपणे जे काही एक्झिट पोलच्या एजन्सी आहेत त्यांचा सारासार विचार केला तर ॲव्हरेज 360 ते 70 जागा महायुतीला देशामध्ये मिळतील आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे त्या ठिकाणी देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं स्पष्ट एक्झिट पोल त्या ठिकाणी दिसतोय. आणि त्याच्यामुळे हा तर काय भारतीय जनता पार्टीच्या एजन्सी नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही. उलट पक्षी काही जागा महाराष्ट्रामध्ये या कमी झाल्यात असं आमचं म्हणणं आहे. तथापि पोल जो आहे त्या पोलला जरी आपण त्या ठिकाणी ग्राह्य मानलं तरी त्या ठिकाणी भाजपची महायुतीची सत्ता देशात येते हे स्पष्ट चित्र झालेलं दिसतंय. नक्कीच, पण महाविकास आघाडीला राज्यामध्ये 25 जागा दिसत आहेत आणि महायुतीला 22 जागा दाखवण्यात येत आहेत. हे खरं आहे का? मी माझा अंदाज महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या माध्यमातून व्यक्त करतो की महायुतीला 38 जागा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळतील आणि जास्तीत जास्त 40 जागा म्हणजे कमीत कमी 38 आणि जास्तीत जास्त 40 जागा या महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळतील अशा प्रकारचं माझं राजकीय आकलन किंवा महाराष्ट्रामधलं जे काही पॉलिटिकल परिस्थिती आहे, मतदारांचा कौल आहे, त्यानुसार माझा स्वतःचा अशा प्रकारचा अंदाज आहे. आणि त्याच्यामुळे एक्झिट पोल दाखवतो आहे त्यापेक्षा त्या ठिकाणी मोठं यश महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळणार आहे. पण उद्धव ठाकरे यांना 14 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत, तर शिंदे यांची जी शिवसेना त्याला केवळ 4 जागा दाखवल्या जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे दुसरा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभाटा भरारी घेतोय असं म्हणावं का? उद्धव ठाकरेंना कमीत कमी 6 जागा जास्तीत जास्त 7 जागा त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचा माझा अंदाज आहे. आणि त्याच्यामुळे 2 आकडासुद्धा उद्धव ठाकरे पार करू शकत नाहीत अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये उभाटा सेनेची आहे. पण अंबादास दानवे यांनी आता EVMवर साशंकता निर्माण केलेली आहे, व्यक्त केली आहे. मतमोजणी करताना फॉर्म ठेवण्याचं ठरलं आहे. सगळ्या वोटिंग मशीनवर लक्ष ठेवायला हवं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा पोलिंग एजंटला मी आवाहन करतो असं सुद्धा म्हणतात. काय म्हणाल? मला वाटतं पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी आपला पराभव त्या ठिकाणी दिसतोय त्या दिवसापासून परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय. आता आपण बघाल की हरणारा हे दिसतोय, मग वेगवेगळ्या प्रकारची कारणं काढायची आणि शेवटचं त्यांचं हत्यार EVM मशीन. आता आपण मला सांगा, जर निकाल त्या ठिकाणी देशाचा एक्झिट पोलचा असा आहे, महाराष्ट्रामध्ये आम्हाला कमी जागा दाखवत आहेत, मग तुमचं EVMच्या संदर्भात काय म्हणणं आहे? मग EVM खरं असणार की खोटं असणार आहे? मला वाटतं पराभव स्पष्टपणे दिसतोय आणि मग पराभवाचं खापर कशावर फोडायचं? तर आपलं कर्तृत्व शून्य आहे ते झाकण्यासाठी EVMवर ढकलण्याचं काम त्यांचं सुरू आहे. ती लाईन सेट करताना दानवे दिसत आहेत. आणि पोलिंग एजंटला आपण सांगण्याला, दानवे साहेब आपले पोलिंग एजंट सगळीकडे आहेत का तपासा. निवडणुकीच्या दिवशी पोलिंग बूथवर आपले अनेक लोक नव्हती, टेबलवर नव्हती, एवढी दयनीय अवस्था होती. त्याच्यामुळं मतं मोजायला माणसं तर पाहिजेत तुमच्याकडे. पण एकनाथ खडसे यांनी सुद्धा टीका केली. ते म्हणतात भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याचा फटका भाजपला या ठिकाणी बसतोय असं दिसतंय. मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ खडसेंनी अनेक वर्ष काढलेत आणि चिंतन, मनन, आत्मपरीक्षण हे भारतीय जनता पार्टी सतत करत असते. संघटनात्मक चिंतन, मनन, परीक्षण होत असतं. त्याचप्रमाणे ज्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका झाल्यानंतर चिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं, आढावा घेणं आणि भविष्यात वाटचाल करणं हा भारतीय जनता पार्टी प्रचलित सिस्टीम आहे. अवलोकन करत इथपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे. परंतु नाताभाऊंनी चिंता करू नये. एकीकडं पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला
अशा प्रकारनं शालीतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही. मागच्या वेळेला 23 जागा होत्या, त्यापेक्षा 1-2 जागा वाढतील आणि महायुती 38 जागा घेऊन नाताभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील आणि मग त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, आपण कसं वागावं. नक्कीच. पण संजय राऊत हे ज्या पद्धतीनं म्हणतायत की एक्झिट पोलच फ्रॉड आहे, 310 जागा मविया देशात जिंकेल आणि 35 जागा आम्ही राज्यात जिंकू. जर अशा प्रकारचा आकडा एक्झिट पोलने दिला असता संजय राऊतांच्या मनाप्रमाणे, तर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया असती हे जरा आपण त्यांना विचारा. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टं आपल्या मनाप्रमाणे निकाल झाला तर उत्तम, आणि आपल्या मनाविरुद्ध निकाल झाला की त्या ठिकाणी फ्रॉड. मला वाटतं आमच्याही महाराष्ट्रातल्या मनाविरुद्ध निकाल आहे, परंतु शेवटी एक प्रचलित पद्धत आहे, एक्झिट पोल होत असतात, त्यातनं ॲव्हरेज काढून आपण मानायचं असतं. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांना आता 2 दिवस त्या ठिकाणी बोलण्याची संधी आहे आणि हा भोंगा 4 तारखेला संध्याकाळी बंद झालेला दिसेल. पण सांगलीच्या जागेवर पण त्यांनी आगपकड केली. ते म्हणते की आम्ही गोटा खेळायला बसलो नाही, वेळ आल्यावर सगळं सांगू. संजय राऊतनं गोट्या पण खेळता येतात की नाही मला माहीत नाही आहे. संजय राऊत केवळ हवेचे बुडबुडे काढणारा अशा प्रकारचा नेता आहे, कर्तृत्व शून्य आहे, फील्डवर काडीचं काम नसतं, फक्त देवाने तोंड दिलं आहे म्हणून बडबड करायची, टोकाच्या अशा प्रकारच्या भूमिका घ्यायच्या. याच्या पलीकडे संजय राऊत यांना राजकीय प्रगल्भता, राजकीय आकलन शून्य आहे, अक्कल शून्य असे संजय राऊत आहेत. साहेब, JP नड्डा यांचा कार्यकाळ आता संपतोय, नवीन आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची वर्णी लागणार आहे, त्यामुळे कुणाच्या गळ्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडेल असं तुम्हाला वाटते? बरीच नावं चर्चेत. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये सामुदायिक चर्चेतनं नेतृत्व घडत असतं आणि त्यामुळं 3 वर्षानं नवीन अध्यक्ष किंवा असणाऱ्या अध्यक्षाची पुनर्नियुक्ती अशा प्रकारे लोकशाही मार्गाने संघटनात्मकसुद्धा या नियुक्त्या निवडी त्या ठिकाणी होत असतात. इतर पक्षासारखं गांधी तर गांधीच प्रमुख, गांधी घराण्यातलं, शरद पवाराच्या घरी पवारच प्रमुख, उद्धव ठाकरेंकडे ठाकरेच प्रमुख, असे देशभर सगळ्या राज्यांचं पक्षाचं प्रमुखपद असतं. परंतु भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये साधा कार्यकर्ता हाही त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, कारण त्या पक्षामध्ये सिस्टीमच अशी आहे की सामुदायिक विचार विनिमय करून प्रत्येकाला नेतृत्वाची संधी दिली जाते. त्याप्रमाणे रोटेशन 3-6 वर्षांनी येतं, नवीन अध्यक्ष होत असतो, तसा होऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.